नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांदरकर. मित्रांनो, पीक विमा 2025-26 खरीप हंगाम यामध्ये जी नुकसान भरपाई झालेली आहे, या संदर्भातील आता पीक विमा मिळण्याबाबत सर्व शेतकरी आता या ठिकाणी वाट बघत आहे आणि विमा कंपनीचे काम या ठिकाणी त्या संदर्भात चालू आहे. 16 मार्च पर्यंत या ठिकाणी कॅल्क्युलेशन या ठिकाणी होणार होते, परंतु 4-5 दिवस हे लेट झाले आणि आता 19 मार्च 2026 पासून या ठिकाणी कॅल्क्युलेशनचे काम पूर्ण या ठिकाणी झालेले आहे आणि ते आता या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून लॉग इन या ठिकाणी केल्यानंतर आपण या ठिकाणी स्टेटस या ठिकाणी चेक करू शकतो आणि अगदी 2 मिनिटांमध्ये हे स्टेटस आपण आपण आपल्या मोबाईलवरती घर बसल्या या ठिकाणी चेक करू शकतो. हे कसे चेक करायचे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा काढलेला आहे खरीप हंगाम 2025चा त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण बातमी आहे. व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर पीक विम्याचे स्टेटस या ठिकाणी कसे चेक करायचे ते आपण या ठिकाणी बघूया. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल या पेजवर या. PMFBY ही साईट या ठिकाणी टाका. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून सरळ तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता. या साईटवर आल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी सर्वप्रथम वरच्या बाजूला उजव्या बाजूला आपल्याला लँग्वेज मराठी या ठिकाणी करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी दिसत आहे, त्यावरती क्लिक करा आणि आपली मराठी ही लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. पोर्टल हे सर्व मराठीमध्ये या ठिकाणी होऊन जाईल. या ठिकाणी शेतकरी कॉर्नर यावरती क्लिक करा. त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी शेतकरी लॉग इन यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर पॉलिसी काढताना जो नंबर या ठिकाणी दिला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओटीपी साठी विनंती यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल. आलेला ओटीपी बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या प्रकारची पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी तुमचे नाव, तुमचा आधार नंबर, खरीप हंगाम इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी दाखवेल. या ठिकाणी मागील धोरण तपशील वर्ष या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे 2025. त्याच्यानंतर हंगाम खरीप या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि खाली डाउनलोड क्लेम रिसिप्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड क्लेम रिसिप्ट क्लिक केल्यानंतर परत स्क्रोल करून आपल्याला या ठिकाणी खाली यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी व्ह्यू नावाचा ऑप्शन या ठिकाणी दाखवत आहे, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर परत स्क्रोल करून थोडं वरती परत वापस या ठिकाणी जा. या ठिकाणी आता क्लेम पेड डिटेल्स माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल. शेतकऱ्याचे नाव, अर्ज क्रमांक स्क्रोल करून आपल्याला या ठिकाणी उजव्या साईडने या ठिकाणी जायचं आहे. शिल्लक दाव्याची रक्कम या ठिकाणी 0 दाखवत आहे. परत स्क्रोल करून थोडं पुढे जा. दाव्याची स्थिती या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेट अवेट म्हणजे अजून या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेट हा फायनल व्हायचा आहे. ज्यावेळेस या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेट फायनल होईल त्यावेळेस या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेट दाखवेल आणि याच्या बाजूला जे 0 या ठिकाणी दाखवत आहे त्या ठिकाणी क्लेमची अमाऊंट या ठिकाणी दाखवेल. म्हणजे तेवढ्या रुपये तुमचा विमा या ठिकाणी होणार असं या ठिकाणी दाखवेल. आता या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेट वेट या ठिकाणी दाखवत आहे, म्हणजे अजून क्लेम कॅल्क्युलेट या ठिकाणी फायनल व्हायचा बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेट या ठिकाणी झालेला आहे त्यांचा स्टेटस क्लेम कॅल्क्युलेट या ठिकाणी दाखवेल आणि बेसिक क्लेम अमाऊंट या ठिकाणी दाखवेल आणि ज्यांचा विमा सँक्शन झालेला नाही, ज्या भागामध्ये विमा मंजूर झालेला नाही या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेट तर दाखवेल, परंतु रक्कम मात्र या ठिकाणी 0 दाखवेल, म्हणजे त्यांना या ठिकाणी विमा मिळणार नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, आपण पावसाळ्यामध्ये बघितले 282 गावे हे ओल्या दुष्काळामुळे बाधित झालेली होती. या सर्व गावांना, या सर्व तालुक्यांना या ठिकाणी विमा क्लेम यावर्षी मिळणार आहे. त्याच्यामुळे इथे क्लेम कॅल्क्युलेट ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेस रक्कम सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी हा विमा रक्कम या ठिकाणी मिळेल. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचा स्टेटस या ठिकाणी चेक करून घ्या. क्लेम कॅल्क्युलेट फायनल झाला असेल तर त्या ठिकाणी रक्कम दाखवेल आणि क्लेम कॅल्क्युलेट वेट या ठिकाणी दाखवत असेल तर अजून 2-4 दिवस, काही दिवस या ठिकाणी वेट करा आणि परत या ठिकाणी स्टेटस चेक करा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी क्लेम अमाऊंट रक्कम या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि तेवढा तुमचा क्लेम सँक्शन या ठिकाणी होईल. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण क्लेम स्टेटस या ठिकाणी बघितला. आता याच्यामध्ये फक्त तूर आणि कापूस याचा क्लेम कॅल्क्युलेट या ठिकाणी अजून थोडा काही अवधी या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी सध्या ज्यांचे तूर आणि कापूस आहे त्यांनी सध्या क्लेम स्टेटस चेक करू नये. सध्या फक्त या ठिकाणी उडीद, मूग, सोयाबीन याचे स्टेटस कॅल्क्युलेशन या ठिकाणी चालू आहे. त्यांनी त्या ठिकाणी आपला स्टेटस चेक करून घ्यावा. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती महत्वपूर्ण माहिती. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्र मंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.